विश्वास वाटतो? तर पहिली प्रतिक्रिया तर मी आमचे म्हणजे सगळ्यांचेच नेते मान्य मोदीजींचं, पंतप्रधानांचं आभार मानेन की त्यांनी ही जबाबदारी दिली. अमित शाह साहेब असतील आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही राज्यात काम करतोय ते आमचे नेते देवेंद्रजी असतील, या सर्वांचं आभार मानेन की ही जबाबदारी त्यांनी दिली आणि नक्की पुढच्या कालावधीमध्ये त्यांच्या दिलेल्या जबाबदारीला म्हणजे समर्थपणे काम करीन आणि नक्कीच लोकांच्या अपेक्षेप्रमाणे काम करीन एवढं मी सांगू इच्छितो. गड किल्ल्यासारखे प्रश्न जे आहेत तेच सुद्धा आहे, त्या दृष्टिकोनातून तुमचं काय म्हणजे एक मंत्री झाल्यानंतर प्लॅनिंग असणार आहे त्या दृष्टिकोनातून? नाही, आता काही योजना राज्य सरकारनं आणि केंद्रानं तयार केल्याच होत्या आणि एखाद्या आचारसंहितेमध्ये काही कामं अडकली असतील, पण शेवटी आपण म्हटलं तसं गड किल्ले हा आपला इतिहास आहे, छत्रपतींचा इतिहास आहे आणि त्याचं जतन करणं, ते जोपासणं, या सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजेत. हा वारसा आहे आपला जो पुढच्या पिढीला कळायला पाहिजे आणि नक्की आमचं सरकार जे आहे देवेंद्रजींचं नेहमीच छत्रपतींच्या इतिहासाबद्दल त्यांचं एक विशेष लक्ष राहिलेलं आहे आणि पुढच्या ह्याच्यात पण आम्ही जेवढं गतीनं हे सगळे गड किल्ल्यांचं संवर्धन करता येईल तेवढंही करू. शासनाच्या योजना केल्यात. गिरीश भाऊंनी फार मोठ्या प्रमाणावर मागच्या ह्याच्यामध्ये पैसा पर्यटनाच्या माध्यमातून गड किल्ल्यांसाठी दिला, मंदिरांसाठी दिला, असे अनेक हे झाले. त्यामुळे पुढं पण आम्ही नक्की हे करू. कुठलं मंत्रालय अपेक्षित आहे? नाही, असं काय नाही. शेवटी तो मुख्यमंत्र्यांचा अधिकार आहे. जी जबाबदारी देतील त्या याची जबाबदारी नक्की पार पडेल. शेवटचा एक प्रश्न, मराठा आरक्षणाचा जो प्रश्न जो आहे तो प्रश्न आता मंत्री झाल्यानंतर तुम्ही? आरक्षणाबद्दल आमची सगळ्यांची भूमिका आहे की जे मराठा समाजातील जे गरजू लोक आहेत त्यांना नक्कीच आरक्षण मिळालं पाहिजे, कारण मराठा समाजाची आता पूर्वीची जी परिस्थिती ती राहिली नाही आणि आपल्याला पण माहिती आहे की खरं पहिल्यांदा आरक्षणाचा निर्णय मुख्यमंत्री असताना देवेंद्रजींनीच केला. त्यांनी तो